औलाद तू, मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा, राजा माणूस हा दिलदार. ते दाखवून देतो एकदा. परंतु आई किती घेतली नाही. सकाळी मला मित्र आम्ही सकाळच्या ना फिरतोय आणि मग नंतर मला माहिती सांगितलं की बा ताराच्या कंपाऊंड मधून गेले. आता सर मागच्या कोणी सांग बहुतेक माझ्या भाऊचाच फोन आला होता, मला म्हणजे ताराच्या कंपाऊंड कुठून गेले. नाही हो, ताराचे काम किती आपण नाही करू शकतो. नाही नाही सर मग आता मी नशिराबादपर्यंत बघितला. ते तर घरी गेले ना म्हणे. नाही ना सर, घरी असते तर मी का पागल आहे मला इथपर्यंत भेटायला आलो असतो. मग त्यांना इथून निघूच कसं काय शकता. आता मध्ये जर सगळं लॉकिंग मध्ये ठेवलं होतं तुम्ही. नाही सकाळी आपण नाश्ता देतो ना. हो माहिती आहे. सकाळी नाश्ता देतो, नाश्ता चहा वगैरे घेतलं त्यांनी. आणि मग नाश्ता चहा घेतल्यानंतर कसं आहे की ते त्यांना जळगावला पाठवायचे. तर तुम्ही आले होते का काल रात्री? हो रात्री ते जळगावला घेऊन जायचे म्हणून. आम्हाला वाटलं की जळगावला घेऊन गेले. आणि म्हणजे हे पेशंटच्या घरचे जळगावला घेऊन जाणार होते ते. म्हणजे ते म्हटलं नव्हतं ना. आणि तुम्ही स्वतः बोलले होते का? नाही 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 हे यांनीच ते एक काय सांगते काय लेटर ते रेफर लेटर रेफर आलेलं की बाबा आधी त्रास देत आम्हाला जळगावला जायचं. अच्छा. तर कारण कसं माझा उद्या उपास असल्या कारणामुळे त्यांना सांगितलं की मी त्याला जेवण करायचे. हो बरोबर. तर मी तोपर्यंत इथं होतो. सकाळी आला, मुलांना ते गरम पाणी दिलं, दूध आम्हाला दिलं. तेच वाटलं की हे जळगावला घेऊन जाणार होते तर जळगावला घेऊन गेले. नाही पण मग ते तुमच्या अप्रोक्ष कसं काय नेऊ शकतील? त्यांनी जरी बोललं ते होतं. वर्दीवाले असले मी बोललो असतो तरी जरा. तुमच्या तुम्ही म्हणाल म्हणून. डिपार्टमेंटची अथॉरिटी असल्याशिवाय ते नेऊ शकत नाही ना. असाही विषय होतो ना. आणि होम आणि क्वारंटाईन आता जर- माहिती का दादा कसं असतं की होम क्वारंटाईनचं आमच्याकडे नाही परमिशन द्यायची. बरोबर. सर मी ते ती कोणाकडे आहे मग? होम क्वारंटाईन 4 तारीखपर्यंत आमच्याकडे होतं. मग ते कलेक्टर साहेब अच्छा, हे नवीन कलेक्टर साहेब. आणि त्यांचे कंडिशन असं होतं, सर्वांना विचारत नाही, त्यांचे कंडिशन असं होता ते फक्त सांगायचे की आम्हाला पंचशील नगरला आहे. आणि आम्ही टाकलं त्यांना 2-3. बरोबर सर, मी स्वतः सोडलं ना हो रात्री. पंचशील नगरमध्ये जायचे. रात्री तर मी आम्ही काय बोललं की त्यांचे जे सायकॅट्रिक जे प्रॉब्लेम असेल काय असेल ते जळगावला दाखवून देऊ. एवढेच आमचे म्हणणं. नाही सर, तुमचं म्हणणं बरोबर. मला तुमच्याशी काही कोणाशी काही हे करायचं नाही. नाही प्रॉब्लेम एकच आहे हां की आजी आई गेली आहे, हां कमीत कमी भेटायला तरी पाहिजे. नाही त्याचा एक नियम आपला की 24 तासानंतर मिसिंग दाखल होतं. नाही मी काय म्हणतोय ते मला याच्यामध्ये काय म्हणते कोण होते ते एक तुमचं नातेवाईक आहे. हां, माझी वहिनी आहे. कोणी मला बोलले की दत्तनगरमध्ये ते गेलेले कोणी बोलले. तर मग मला काय वाटलं की जसं हे सिव्हिल घेऊन जायचं होतं. आम्ही कॉन्टॅक्ट करणं होतं की बाबा, आणि कॉन्टॅक्ट यांनी फोन पण केला नाही, होता. मला मॅडमचा फोन आला. दत्तनगर मध्ये कोण वाहतं त्यांना विचारून बघा. त्यांच्यानुसार त्यांची कंडिशन अशी आहे की ते स्वतः खाल्या. नाही ते आम्हाला माहिती नाही आहे. ठीक ते आहे. सांगा. ऐका ना, तुम्हाला सांगतो, दादा. ऐकून घ्या माहिती. ते नातेसंबंध गेले तुम्हाला मॅडम फोन केला होता ना विचारायला नाही होतं ना. तुम्ही काय बोलले होते की आले तर देऊन जाऊ बरोबर. बोलले होते ना. आणि मग तेव्हाच आम्हाला आम्ही- वाटलं की वा ते दत्तनगरमध्ये आहे. आम्ही दत्तनगरमध्ये तुम्हाला फोन करणार होतो. तुम्ही ऑन ड्युटी होते मग आता मी duty होतो ना. मग तुम्हालाच फोन करणार होता की वा त्यावेळेसच गाडी report आले काढली. नाही अजून. त्यावेळेसच गाडी काढली दत्तनगर जामेरला आणि नशिराबाद रोड बायपास बायपास मग घरी नाही येते. नाही ना, मी त्या आलो ती विचारायला की ओके मिसिंग घरी घेऊन नेलं नाही जळगावला सिव्हिलला. कुठंच नाही ना. कोणताही पेशंट स्वतःहून काही मला असं वाटतं सिव्हिलला म्हणजे खूप दुसऱ्या दवाखान्यात नाही काही मी जाणार. याच्यासाठी म्हणतोय की हे म्हटले होते की सकाळी घेऊन जा. त्यांचं त्याच्यासाठी आम्ही हे केलं सकाळी होतं. आम्ही आपली परमिशन घेणार होतो. मी पण होतो रात्री. आमचं कसं नाही बोलणं आमचे झालं, बोलणं मॅडम झालं होतं ना सकाळी रात्री permission घेऊन तुमच्या नंतर घेऊन हे परमिशनचे विषय रात्री सर्व बोलणं झालं होतं. हे ड्युटीवर होते. अरे हे येणार होते सकाळी आणि कोणी त्यांचे सून होते कोणी ते तर गेलं आहे ना. ते रात्री थांबणार होते सोबत असं काहीतरी होतं. हे सकाळी घेऊन जाणार होते. मग घेऊन जाणार होते म्हणून आम्हाला वाटलं की जळगावला घेऊन गेलो. नाही तर घरी त्यांनी जेव्हा सांगितलं ना दत्त मंदिर वाट कुठे आहे मला वाटलं मग घरी घेऊन गेलो. मला ते राग आला किंवा ते होम क्वारंटाईनचे आपला कोण परमिशन नाही आहे, आपण देऊ नाही शकत. मग यांना फोन मॅडमला आलं होतं. हे म्हणे की आम्ही आलं तर देऊन देऊ. आणि तेव्हा तुम्ही ड्युटीवर होते यांनी सांगितलं मला ते म्हटलं तुमचे संपर्क
तसा घरी नाही आहे तर मग ते मला मिसिंग करावं लागेल. त्यासाठी जरा आम्ही मॅडम तेच- बोलणार. नाही तुम्ही त्याची मिसिंग करूनच घ्या आणि तिथे कर्तव्यावर कोण कोण होतं ते बिल्डिंगच्या सिक्युरिटीसाठी. ते तो होमगार्ड होते तिथे. मग ते होमगार्ड कुठे होते ते? जर ते एका बिल्डिंगमधून एकच चॅनल गेटमधून निघणार आहेत ते नाही होमगार्ड तिथे होते आपला मेन main gate वर. याला ऍक्च्युली इतकी सिक्युरिटी असल्यावर मेन गेटवर त्यांचाच वॉचमन आहे मला वाटतं नवोदयवाल्यांचा. त्यांचं पण आहे होमगार्ड. होमगार्ड पण आहे ते ओळखते ना होमगार्ड. ते दिवसात दोन असतात ना, रात्री पण नसते. नाईटला कोणीच नसतं. नाही, नाही, नाही. त्याच्यामुळे पण मग हे आता जळगावला ती आपल्या ज्या भुसाळची हे झाली तसं केसनी हे व्हायला पाहिजे रिपीट. ते नेत्याची जी म्हातारी संडासमध्ये नको. तसं सगळं चेक केलं आम्ही ना. सर्व चेक केलेलं आहे. आम्ही बरोबर. सर्व तिथे कसं आहे साफसफाईवाल्यांना विचारलं आणि मला तुमच्यावरही होतं की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला विचारू की वा होम क्वारंटाईनचं परमिशन तुम्ही घेऊन या. तुम्ही असं बोलले ना. मी सर हां मला वाटलं होम क्वारंटाईन केलं त्यांचा तुम्ही. फोन आला मला, मॅडम म्हणे बा तुमची आई आली तुमच्याकडे आली का? म्हटलं मॅडम मी ड्युटीवर आहे, आल्यानंतर मी सांगतो. पण आतापर्यंत मी जसं मला फोन आला तसं म्हटलं बरं आई जर गेली असेल तर नशिराबाद मार्गे गेली असेल तिथपर्यंत नाशिकला गेलो. कसं जाणार म्हणजे पायी तसं जाते का कधी गेलं नाही अरे होऊ शकते ना गेली असेल, एक अंदाज आहे ना मॅडम आपला. असं कधी जर घरी नाही आली ना आपल्या नाही असं बरं तुमच्या याच्या इथले भुसाळ सोडून दुसरीकडे नातेवाईक नातेवाईक तर भरपूर आहे, कुठे आहे? भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे जळगाव. प्रॉपर जळगाव. आणि दादा आम्ही काल कसं सर्व घेतलं आम्हाला माहिती हो, हो, असं माहिती आहे, पकडून माहिती घेतलं डायरेक्ट माहिती ते आहे. द्यायचे निवाण होते इथे सर्वांना म्हणजे सर्व जबरदस्तीने तोंड आहे. एकदम केलं एकदम. सांगितलं मला ते. आणि तुम्ही मला भेटले नाही काल माझ्या वरुणगावच्या साहेब होते. त्यांना कॉल केला असेल त्याचं रेकॉर्डिंग पण केलं होतं आपल्या जीएससाठी सगळं. चालतं काम दादा. आज भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी कोविड सेंटर या ठिकाणी नवदव बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आज पुन्हा जळगावच्या पुनरावृत्ती होण्यासारख्या या ठिकाणी किस्सा घडलेला आपण बघू शकता. या ठिकाणी की सकाळी 11 वाजेच्या सुमारास या ठिकाणी एक महिला या ठिकाणी वृद्ध महिला या ठिकाणी निघून गेलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील या ठिकाणी सर्व पदाधिकारी आलेले आहेत आणि एक वृद्ध महिला निघून गेल्यामुळे संपूर्ण खळबळ भुसावळ शहरामध्ये उडून गेली की कशा पद्धतीने निघून गेले. रस्त्यावरती पाहिलं आपण का गेटवर या ठिकाणी होमगार्ड असतील सिक्युरिटी गार्ड्स या ठिकाणी लावलेले आहे पण त्यांच्या नजर कैदमधनं या ठिकाणी कशी ही महिला बाहेर निघालेली आहे एकंदरीत संपूर्ण प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याआधी सुद्धा या ठिकाणी लोकप्रतिनिधीने या ठिकाणी विशाल धरून नवदयाच्या शाळेला धरून जे ट्रीटमेंट दिले जाते पेशंट लोकांना फार मोठ्या प्रमाणात काय फार कठीणाईने या ठिकाणी पेशंटला गोळ्या फेकल्या जातात, औषध दिले जातात. कारण मागील माजी आमदार संतोष चौधरी यांनी सुद्धा या ठिकाणी आवाज उठवला की नवदय विद्यालयामध्ये पेशंटच्या ठिकाणी वारंवार या ठिकाणी तक्रारी येऊन राहिलेल्या आहे. आपण लक्ष घालावे पण प्रशासन या ठिकाणी लक्ष घालत नसल्यामुळे आज हा संपूर्ण किस्सा आज खूप मोठा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आता ती महिला नेमकी आजपर्यंत आता रात्रीचे 8:30 का 7 वाजून राहिले अद्यापही मिळाली नाही आहे. एक होमगार्डची या ठिकाणी आई आहे आणि ती आज कुठे आहेत हा संपूर्ण शोध या ठिकाणी सध्या घेण्यात चालू आहे. त्यापर्यंत संतोष षडेचा विश्वास सुराय महाराष्ट्र भुसावळ. सब रहना ग्लोव्स ये वो सैनिटाइजर वगैरह सब रहता है जो दादा ऑर्डर ये गाड़ी की वजह उम्मीद है, हाँ गाड़ी की वजह उम्मीद है. ते रोज जाता माल आणते घेऊन तो रहता. रोज जाते गाडी, हां घ्यायला जाते नाही ते. हो. माल एक कुठून आणता? जळगाव सिव्हिल हा जळगाव सोडून मग तिथे उतरवायला काय झालं मग इथे का भरायला डायरेक्ट. इथे कोरोनाचे पण जे साहेब घेतो ना त्याचे पण सामान असतं ते इथे उतरतं मग तिथे जातं. आणि कधी तिकडे जातो आणि इकडे आणतो. सर माझं तरी मत असं आहे की माझी जी आई या क्वारंटाईन सेंटरमध्ये आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी बघितलं की बा आई थोडासा काही मेंटल इफेक्ट झाले. त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की सर मी उद्या सकाळी जळगावला त्यांना घेऊन जाणार आहे असे त्यांनी मला सांगितलं. सांगितल्यानंतर मी सकाळी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांनी काही नाश्ता वगैरे दिला आणि त्यावेळेस जेव्हा आईची चौकशी केली तर आई रूममध्ये नव्हती. ओके, काय डोक्यावर थोडा परिणाम वगैरे आहे का, असा काही प्रकार आहेत का? थोडासा आहे म्हणजे इतका पण नाही आहे ज्याला जितका लोकांना पाहिजे त्यांना समज. काय वाटतं तुम्हाला? तुमचे होमगार्ड त्या ठिकाणी गेटवरती आहे आणि असा प्रकार घडलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? ढिलाई कारभार कोणाचा झालेला आहे? सर ढिलाई कारभार हा ना सिक्युरिटीचा आहे ना डॉक्टरांचा आहे. ती माझी जी आई आहे ती होऊ शकते की नजर चुकीने यांच्याकडून गेली असेल. मग इथून जाणंच खूप महत्वाचं आहे. इथून जाणं आणि सर ती माझं तरी मत आहे की आता जो समजा हे काही झालं याच्यानंतर तर असं काही होणार नाही मला यांचे, कारण आम्ही ड्युटीवर असताना आम्ही सक्त कारवाई करत असतो. मला एवढं मानतं. गेट वर हुआ ये था कि इनका पेशेंट का नाम क्या होता? वत्सलाबाई वामन सोनवणे. वत्सलाबाई वामन सोनवणे वो एडमिट थी होम क्वारंटाइन. उनका लड़का जो है वो पॉजिटिव आया था. तो हाई रिस्क फैक्टर में वो यहाँ पे एडमिट थी क्वारंटाइन बोल के. तो थोड़ा सा उनके बिहेवियर और इससे हमको लगा कि थोड़ा सा
कुछ साइकेट्रिक वाले मेंटली कुछ डिस्टर्ब है। और कुछ यहाँ पे स्टाफ लोगों को या जो भी है उनको कुछ बोलने का, प्लेट फेंकने का, पत्थर वगैरह फेंकने का, वो सब किए उन्होंने। और कल स्वैब लिया मैं उनका, तो स्वैब लेते टाइम भी मुझे बहुत तकलीफ हुआ। स्वैब लिया मैंने, कैसे तो भी पकड़ के स्वैब लिया। तो फिर मुझे ऐसा लगा कि उनका जो है मेंटली स्टेटस ठीक नहीं है, थोड़ा साइकेट्रिक प्रॉब्लम दिख रहा या डिस्टर्ब है। तो मैंने ये तय किया कि जलगांव सिविल में उनको ट्रांसफ़र करना है, और ट्रांसफ़र करके वहाँ से साइकेट्रिक कुछ तो भी ट्रीटमेंट लेना चाहिए। तो उसके बाद में ऐसा हुआ कि उनके घर वाले से कांटेक्ट किया, इनसे भी कांटेक्ट किया था शायद, जो होमगार्ड है उनका लड़का। तो वो होने के बाद फिर हमने ये किया कि वह कि ट्रांसफ़र करना चाहिए जलगांव में। तो उनके साथ में किसी को भेजना चाहिए, मुझे ऐसा लगा कि घर वाले को किसी को भेजना चाहिए। तो ये लोग आए थे, उनके लड़के आए थे, उन्होंने बोले मुझे कि सुबह हम लेके जाएंगे जलगांव। तो उन्होंने एक हॉल में उनको रखे, रात को खुद ही रखे, रात भर थे, खाना भी खाए और सवेरे भी नाश्ता किए। रात में डॉक्टर को चेक करने को बोला, सवेरे भी नाश्ता किया उन्होंने। और सवेरे नाश्ते के टाइम पे जो बाहर निकालते तो उस टाइम पे थोड़ा सा निकले थे वो, और फिर बाद में उन्होंने वहाँ पे देखे नहीं हो। फिर बाद में हमें लगा कि सवेरे जलगांव ले जाने वाले थे, तो जलगांव लेके गए होंगे। फिर उनके बाजू में वो दूसरे बिल्डिंग में कुछ क्वारंटाइन उनके रिश्तेदार है, उन्होंने बोला कि दत्तनगर के घर पे वो गए हैं। तो मुझे ये लगा कि भाई होम क्वारंटाइन का मैं नहीं बोला, फिर भी इन्होंने होम क्वारंटाइन लिया। तो मुझे लगा कि भाई होम क्वारंटाइन लिया तो ये ड्यूटी पे थे इनके लड़का, तो मुझे ऐसा लगा कि इनको फ़ोन करके मैं रिक्वेस्ट करूँगा कि भाई होम क्वारंटाइन का परमिशन लगता है, आप आ जाइए, सब लिया है, एक दिन में रिपोर्ट आ जाएगा, नेगेटिव ही आने वाला है, मैं छोड़ने वाला हूँ, नेगेटिव आया तो और पॉजिटिव नहीं था तो होम क्वारंटाइन के विषय ही नहीं था, हाई रिस्क ये था। तो मुझे लगा कि घर पे लेके गए, क्योंकि कल भी बोल रहे थे होम क्वारंटाइन का। तो मुझे ये लगा कि आने से बात करूँगा, लेकिन धीरे धीरे अभी ये बोल रहे कि घर पे या दत्तनगर में जो विषय है और कोई रिश्तेदार के पास वो है ही नहीं, तो यहाँ तक के विषय है। अभी घर पे है नहीं बोला, तो ये लड़का इनके लड़के बोले मुझे कि घर पे है ही नहीं। तो फिर उसके मैं चर्चा कर। सर इनको कब लाया था यहाँ पे? यहाँ इनको परसों लाए थे ना। हाँ परसों लाए। अच्छा सर, कम से कम होमगार्ड अपने यहाँ पे जो गेटमैन है उन्होंने तो देखा होगा ना कहीं पे? मैं अभी पूछा नहीं हूँ, मैं पूछा है सब सुबह, लेकिन उनका ड्यूटी चेंज हो गया था। अभी जो रात को आने वाले हैं जो सुबह तक थे, उनको मैं पूछता हूँ, घर पे है ही नहीं बोल रहे हो, तो उसके हिसाब से मैं सर कुछ लगता है यहाँ का कुछ ढिलाई कारोबार की वजह से चल गया, ऐसे कुछ नहीं, ढिलाई कारोबार के विषय नहीं है, कारोबार ढिलाई ऐसा बिल्कुल नहीं लगता, क्योंकि अभी तो फिर सर गेट के पास से निकलना भी नहीं, गेट के पास से क्या रहता है, सवेरे नाश्ता ये लोग देने को आते हैं। और वो पॉजिटिव पेशेंट नहीं था, वो सिर्फ स्वैब दिए थे। होम क्वारंटाइन की विषय भी पॉजिटिव पेशेंट के लिए आता है, हाई रिस्क कॉन्टैक्ट में के पेशेंट था। तो उनका इसे नहीं, यहाँ पे नहीं था उनका रखना यहाँ पे, यानी उनको यहाँ पे नहीं रखने वाले थे? नहीं रखे थे ना। अच्छा, उनको रखे थे ना यहाँ पे। अच्छा, रिपोर्ट आज ही आ जाएगा या कल आएगा ज़्यादा के ज़्यादा, क्योंकि जल्दी रिपोर्ट आ रहे हैं अभी। तो इसके लिए मेरा ये रिक्वेस्ट था कि होम क्वारंटाइन भाई करो मत, 1-2 दिन रुको। लेकिन उनके जो मेंटली ये देखा मैंने कि जो हरकतें थी, तो उसके लिए मुझे लगा कि जलगांव में भेज के कुछ तो भी ट्रीटमेंट लेना चाहिए। तो इस हिसाब से मैं जलगांव। सर पेशेंट बाहर घूमते क्या यहाँ पे? ऐसे कुछ बाहर आप निकलते उनको निकालने के लिए, ऐसे कुछ घूमने के लिए, फ्रेश आवे के लिए? नहीं, पेशेंट निकालते नहीं हैं, पेशेंट तो लॉक ही रहता है। सिर्फ नाश्ता देते, खाना देते, पानी चेंज करते या साफ सफाई वाले रहते हैं उस टाइम पे। और एक विषय है, हमने उसके पहले भी 2 बार पकड़ के उनको ये किया, वो चले जा रहे थे पकड़ के ये किए। तो ये विषय से उनको ध्यान रखा गया था। लेकिन सुबह जब नाश्ते के बाद की जो विषय है, उस विषय में हमको ये लगा कि वो जलगांव में रेफर हुए, या हम जब उन्होंने बोला कि दत्तनगर में, तो मुझे लगा कि घर पे होम क्वारंटाइन के लेके गया है। और बाद में फ़ोन किया था, शायद इनको ही किया था, तो ये बोले कि भाई आए तो मैं दे के जाऊँगा। तो इसके लिए लगा कि ऐसे विषय में देखता हूँ क्या है मैं, और कैसे रोज़ मैं पूरे कैंपस खुद होके पूरे कैंपस चेक कराता हूँ। ठीक, एक रूम, टेरेस, बाद में डेली चेकिंग रहता है मेरा। तो इसके लिए अंदर की कोई विषय नहीं है उनका, कहीं रिश्तेदार के पास होगा या जलगांव में। बाहर निकलना ही गलती ना सर, सब ठीक बात है सर, बाहर निकलना ही मेन कारण है। बाहर गए कैसे, ये मेन कारण है। सिक्योरिटी तो होमगार्ड तो थे उधर,
हाँ, अभी उनको पूछ के मैं आपको बताता हूँ। महिला या ठिकाणी पाहणी केली, काय सांगला सर्व विषयावर? जय महाराष्ट्र. आज जो या नवोदय विद्यालयामध्ये क्वारंटाईन झोनमध्ये जो प्रकार घडला, एक महिला इथून सकाळी गायब झालेली आहे, की मला असं वाटतं की जळगावच्या धर्तीवरती ही पुनरावृत्ती होऊ नये. कारण जळगावला 8 दिवस ती महिला गायब होती आणि ती संडासात पडून तिचा मृतदेह कुजलेला सापडला. आणि त्याच धर्तीवर आज नवोदयसारख्या ठिकाणी पूर्ण पॅक्ड असल्यावर, जिथे सिक्युरिटी स्वतःची आहे, प्रशासनाची आहे, ती असल्यावर सुद्धा एक महिला गायब होते. याला सर्वस्वी जबाबदार मी तर म्हणतो की इथलं वैद्यकीय प्रशासन आहे. डॉक्टर घोषाल स्वतः असतील, ते स्वतः, कारण त्यांनी इथे मॅनेज करायला पाहिजे. ज्या 4 इथे बिल्डिंग्स आहेत, त्या 4 बिल्डिंग्सला सिक्युरिटी गार्ड यांनी ठेवायला हवा आहे. तो सुद्धा इथे नाही आहे की त्या पेशंटला दिवसभरात काय लागतं काय नाही लागत. म्हणजे त्यांना या इथल्या एक 200-300 मीटरच्या अंतरावर जे ऑफिस आहे त्या ऑफिसजवळच खेटरा घालायचा आहे. जर लॉक असलं तर ते तिथे वाजवून थकून जातील. तिथेच त्यांचा श्वासोश्वास गुदमरायची वेळ यायला नको. त्यामुळे तिथेही त्यांनी गार्ड ठेवणं फार काळाची गरज आहे. तिथे फक्त अन्न नेणारे तिथे जातात, त्यात गेट जवळनं परत माघारी येत आहेत आणि तिथे त्यांना सर्व्हिस द्यायलाच मला वाटतं प्रशासन हतबल झालेलं दिसत आहे. त्या सर्व प्रकारावरती आज या प्रकारची मला जशी माहिती भेटली तसं तात्काळ मी या ठिकाणी धावून आलो आणि या अगोदरी या क्वारंटाईन सेंटरच्या भरपूर तक्रारी होत्या. इथे मेडिसिन व्यवस्थित मिळत नाही, त्यानंतर इथे म्हणजे पेशंटकडं दुर्लक्ष केलं जातं, एक त्यांना हीनताची वागणूक दिली जाते. परंतु आजचा जो हा घडलेला प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे एक प्रशासनावर एक काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे. आजची जी गोष्ट झालेली आहे, एकंदर जळगावसारखी दुसरी घटना. म्हणजे जळगावला जी इतकी मोठी घटना झाली की त्या ठिकाणी 4-5 दिवस ते प्रेस सडत होतं आणि त्याच्यानंतर यदा कदाचित त्या मावशीला काही होऊ नये समजा. परंतु आज इथून गायब होणं म्हणजे हे प्रशासनाचा हा ठिसूळपणा आहे, म्हणजे निष्काळजीपणा आहे आणि प्रशासनावर कारवाई व्हावीच अशी या ठिकाणी मी मागणी करत आहे. कारण या ठिकाणी आपण त्यांना वारंवार फोन केले की या पेशंटची माहिती द्या, त्या पेशंटची माहिती द्या, तर त्यावेळेस आपल्याला ते टाळाटाळ करतात. परंतु आज एक महिला इथून गायब होते आणि गेटमॅन असल्यानंतर, त्याच्यानंतर इथे जे आरोग्याचे कर्मचारी असल्यानंतर, त्यानंतर इतके सारे प्रशासनाच्या सुविधा असल्यानंतर, म्हणजे यांच्या निष्काळजीपणामुळं जे महिला गायब झाली, तर मी या ठिकाणी अशी मागणी करेल की याला जोही दोषी असेल त्याच्यावर सक्त कार्यवाही व्हावी. आणि जर यांचा असा निष्काळजीपणा असेल तर होम क्वारंटाईनची कोणावर जबरदस्ती नसावी. कारण हे काय करतात, बोला कारण हे काय करतात, हे फक्त उडाउडीचे उत्तर देतात की याची अशी परमिशन घ्यावी लागेल, त्याची ती परमिशन घ्यावं लागेल. याच आधी कलेक्टर साहेबांनी, एचडीएम साहेबांनी भरपूर मिटिंगा घेतल्या, पण त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे. कारण आज जी घटना घडलेली आहे ही भुसावळसारख्या शहरामध्ये, आणि या ठिकाणी अगोदरच भरपूर तक्रारी आल्या होत्या, परंतु त्या तक्रारीचं कधीच यांनी निवारण केलेलं नाही आहे. आणि आज जी घटना झाली ही खूप निंदनीय घटना आहे आणि या घटना अशा घडू नये. आणि यांनी आपल्या जिल्ह्याकडं सतत जो आकडा वाढत चाललेला आहे त्याचं कारण हे फक्त प्रशासन आहे. आज सकाळी 10 वाजेपासून होमगार्ड आहे आपली इथले, होमगार्डच्या आईला कोरोना झाला, आपलं कोविड केंद्र इथे ॲडमिट केलेलं होतं कोविड सेंटरमध्ये. त्या सकाळी 10 वाजेपासून गायब झालेल्या आहे इथून. तर त्या कुठे गेलेले आहे, काय गेलेले आहे, तर सकाळी 10 वाजेपासून तर आतापर्यंत रात्रीचे 9 वाजता आहे, तर आतापर्यंत माहिती पडत नाही आहे की कुठे आहे. त्यांच्या घरच्यांना पण संपर्क केला, त्या लोकांना माहिती नाही आहे. इथे चारिमेरा कंपाऊंड केलेला आहे, त्याच्यानंतर इथे गार्ड वगैरे बसलेले आहे, तरी पण इथे दुर्लक्ष होत आहे किंवा कुठे गेली ते महिला, काय गेली, कोण येत आहे, सटांग चालू आहे, कोणी पण येत आहे, कोणी पण जात आहे, कोणी लक्ष देत नाही आहे. प्रशासन काय करत आहे तेच समजत नाही. आता आम्ही 1-2 दिवसाने गुलाबराव पाटील आपले मंत्री साहेब त्यांना भेटून सनी, आमचे उल्हास भाऊ, मी संतोष भाऊंना सांगून विचारपूस करून सनी गुलाबराव पाटील आपले मंत्री साहेब त्यांना भेटायला जातो आहे. 2 दिवसाने त्यांना भेटून सनी काय प्रकार चाललाय हा इथला तो बघून घेऊ आता कसं करायचं. तो हो मर्द रांगडा दिलाचा राजा, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे, पाखाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा. राजा माणूस हा दिलदार. तो पत्ता करतो
शॉपी. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ॲप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपयापर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय? आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ॲप किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे CBSE व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशन द्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅच मध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.